जिजाऊ जय शिवराय बंधूंनो, आमचं मराठ्याचं काळीज सन्माननीय मनोज जरांगे दादा हे आज 5 दिवस झाले बिगर अन्नाचे व बिगर पाण्याचे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची तब्येत अधिकच खालावलेली असताना सुद्धा या सरकारमधील कुणीही डोकावून सुद्धा पाहिलेलं नाही। ही दगडाचं काळीज असलेलं सरकार ही नास्क सरकार आहे। म्हणूनच हे सरकार पाडू आम्ही जरी म्हणालो तरी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना आवर्जून गरजवंत मराठ्यांचा प्रश्न आहे। लोकसभेला आम्ही मराठ्यांनी तुमची लायकी नसताना सुद्धा मत देऊन मोठ्या प्रमाणात तुमचे खासदार निवडून दिले आणि तुम्ही मात्र आमचा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे दादा आज 5 दिवस झाले उपोषणाला बसलेले असताना सुद्धा तुम्ही त्यांना भेटाय सुद्धा गेलेले नाहीत। बाळासाहेब थोरात, नाना पटोले साहेब तुम्ही म्हणता की आमचं सरकार येईल आणि आमचाच मुख्यमंत्री होईल। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे तुम्ही भ्रमात आहात। संजय राऊत तुम्ही तर लयच टीव्हीवर मिठू 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 बोलता। मग तुम्हाला गरजवंत मराठ्यांना 50% आत आणि ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणायला तुमच्या तोंडाला काय मरायचं गोळ उठले का फोड आले? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। आम्ही मराठ्यांनी तुम्हाला मत देऊन तुमचे मोठ्या प्रमाणात खासदार निवडून दिले। तुम्ही मात्र फिरस्ती बोका जसा लोण्याच्या गोळ्याची वाट पाहत बसतो, अगदी तसंच आमदारकीच्या मतासाठी तुम्ही मराठ्यांच्या मताची वाट पाहत बसलात। पण जर तर आमच्या मनोज दादांना काय झालं आणि मनोज दादांना आणि गरजवंत मराठ्यांना 50% आत आणि ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून नाही जर पाठिंबा दिला तर आम्ही मराठे तुम्हाला मतच काय रस्ते